मित्रांनो नमस्कार. आपण इतकी मेहनत घेत असतो, कधी अभ्यासात, कधी नोकरीत, कधी बिझनेसमध्ये, तर कधी नुसत्या जगण्यातच. पण एक गोष्ट आपण वारंवार अनुभवतो आणि ती म्हणजे मी इतकी मेहनत करतोय तरीही काही गोष्टी माझ्या हातात का येत नाही. मित्रांनो, हीच गोष्ट हजारो वर्षांपूर्वी आचार्य चाणक्य यांनी ओळखली होती. त्यांनी सांगितलं की मनुष्याच्या आयुष्यात 5 गोष्टी अशा आहेत ज्या मेहनत करून मिळत नाही. त्या फक्त भाग्य, प्रारब्ध आणि गेल्या जन्माच्या कर्मांवर अवलंबून असतात. मित्रांनो, होय, मेहनत महत्वाची आहे, पण काही गोष्टी माणूस काहीही केलं तरी बदलू शकत नाही. आजच्या ह्या अतिशय खास व्हिडिओमध्ये आपण चाणक्य नीतीतील त्या 5 गोष्टी जाणून घेणार आहोत. पण काळजी करू नका, हा व्हिडिओ तुम्हाला निराश करणार नाही, कारण शेवटी आपण हे देखील समजून घेणार आहोत की मेहनतीची जागा कुठे आहे आणि भाग्य आपल्यासाठी कसं जागं करता येतं. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. चाणक्यांच्या ह्या विचारामागे एक खोल सत्य दडलेलं आहे. प्रत्येक व्यक्तीचा नैसर्गिक कल आणि त्याच्या भाग्याची दिशा वेगवेगळी असते. काही लोक ज्यांनी कोणत्याही कामात हात घातला की ते काम फुलायला लागतं. कधी व्यवसायात त्यांचे निर्णय अचूक बसतात, तर कधी कला सहज जमत असते, तर कधी एखादं कौशल्य नैसर्गिकपणे प्रकट होतं. दुसरीकडे काही लोक खूप मेहनत करूनही योग्य दिशा शोधू शकत नाही. उदाहरणार्थ, एक व्यक्ती बिझनेस सुरू करतो आणि त्याचा निर्णय, टायमिंग, ग्राहकांशी संवाद सगळं सहज घडतं, त्यामुळे त्याचा व्यवसाय वेगाने वाढतो. त्याच वेळी दुसरी व्यक्ती तितकीच मेहनत करत असते, पण कधी खर्च वाढतो, कधी ग्राहक मिळत नाही, तर कधी चुकीच्या संधीच निवडल्या जातात. चाणक्य सांगतात, हे 2 लोकांच्या क्षमतेतील फरक नाही, तर भाग्य ज्या दिशेने नैसर्गिकरित्या पुढे ढकलतं ती दिशा प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळी असते. काही लोकांना शेती इतकी जमते की त्यांची शेती दरवर्षी उत्तम उत्पादन देते, तर काही जण थोडेसे आर्थिक ज्ञान असतानाही शेअर मार्केटमध्ये अचूक निर्णय घेतात. हे सर्व भाग्य आणि स्वभाव आणि नैसर्गिक क्षमता यांचं मिश्रण आहे. पण ह्या सर्वांमध्ये मेहनतीची किंमत कधीच कमी होत नाही. चाणक्य स्पष्टच सांगतात की मेहनतीने क्षमता वाढते, पण योग्य दिशेत केली तर ती क्षमता यशामध्ये बदलू शकते. उदाहरण म्हणून बघा की 2 मित्रांना संगीताची आवड आहे. एकाला नैसर्गिक गोड आवाज आहे, दुसऱ्याला तितका नाही. तरीही जर पहिल्या मित्राने मेहनत केली नाही तर त्याचा आवाज तसाच राहील किंवा कमी होईल, पण दुसरा मित्र सातत्यपूर्ण सरावातून चांगला गायक होऊ शकतो. मात्र ज्या व्यक्तीच्या भाग्यात आणि नैसर्गिक कलातच संगीत आहे, त्याला इतर क्षेत्रांपेक्षा इथे जास्त वेगाने प्रगती मिळते, कारण त्याचं भाग्य तिथे ढकलत असतं. त्यामुळे चाणक्यांचा सल्ला अगदी स्पष्ट आहे. ज्या कामामध्ये तुमची गती नैसर्गिक आहे, जिथे प्रयत्न सहज फलदायी वाटतात, तिथे मन आनंदाने ओढलं जातं आणि तीच दिशा तुमच्या भाग्याची दिशा आहे. त्याच दिशेला मेहनतीचं इंधन दिलं तर यश मिळणं निश्चित असतं. चाणक्यांच्या ह्या विचाराचा सार असा आहे की धन मिळवण्यासाठी मेहनत अत्यावश्यक आहे, पण धनाची मर्यादा भाग्याने ठरते. उदाहरणार्थ, 2 भाऊ एकाच घरात वाढतात. दोघेही शाळेत बुद्धिमान, दोघेही परिश्रमशील, दोघेही आयुष्यात काहीतरी मोठं करण्याच्या ध्येयाने प्रेरित. पण नंतर आयुष्य वेगवेगळ्या दिशांना जातं. एकाचा व्यवसाय प्रचंड वाढतो, अचानक योग्य संधी मिळतात, योग्य वेळेला योग्य निर्णय घेतले जातात आणि तो करोडपती बनतो. तर दुसरा भाऊ तितकाच कष्ट करत असूनही कधी बाजारात मंदी येते, कधी गुंतवणूक फसते, कधी संधी हातातून निसटते आणि तो सरासरी आयुष्य जगत राहतो. दोघांची क्षमता, मेहनत आणि शिक्षण सारखं असतानाही प्रगतीत एवढा मोठा फरक का पडतो? तर चाणक्य सांगतात, कारण आहे वेगवेगळं भाग्य. मेहनत म्हणजे कुलूप उघडण्यासाठीची चावी असते, पण कुलूप खरोखरच उघडतं की नाही हे कुलूपाच्या आतल्या यंत्रणेवर म्हणजेच भाग्यावर अवलंबून असतं. मित्रांनो, याचा अर्थ असा नाही की भाग्य असेल तरच पैसा मिळतो, मेहनतीची गरज नाही. उलट चाणक्य खूप स्पष्टपणे सांगतात की भाग्याची शक्ती जागवण्यासाठी मेहनत आवश्यक आहे. उदाहरणार्थ, एखाद्याच्या भाग्यामध्ये मोठं धन लिहिलेलं असलं तरी तो मेहनत करत नसेल, कौशल्य वाढवत नसेल, संधी ओळखत नसेल, तर ते भाग्य झोपलेलंच राहतं. जणू सोन्याची खाण घराखाली असूनही कोणी ती खोदत नाही. दुसरीकडे एखादी व्यक्ती अखंड परिश्रम करत असेल, पण भाग्यामध्ये मोठ्या संधी नसेल, तर त्या मेहनतीतून मिळणारी कमाई मर्यादित राहते. तरीही त्याला प्रगतीचा मार्ग नक्कीच मिळतो. म्हणजेच मेहनत आणि भाग्य हे 2 चाकं आहेत. एक चाक नसल्यास गाडी पुढे जात नाही. मेहनत मार्ग दाखवते आणि भाग्य त्या मार्गावर किती वेगाने आणि किती दूरपर्यंत जाता येईल ते ठरवतं. मित्रांनो, चाणक्यांच्या ह्या विचारामागे एक अत्यंत सूक्ष्म पण महत्वाचा संदेश आहे. शिक्षण म्हणजे फक्त डिग्री नव्हे, तर खरी बुद्धी आणि समज हे जन्मजात किंवा पूर्वकर्मातून मिळणारे गुण आहेत. आपण दैनंदिन जीवनात हे वारंवार पाहतो की काही लोक दिवस रात्र अभ्यास करतात, खूप मेहनत घेतात, तरीही त्यांना संकल्पना समजण्यासाठी वेळ लागतो. तर काही लोक एका स्पष्टीकरणातच विषयाची खोल मुळं पकडतात. त्यांचा मेंदू वेगाने प्रक्रिया करतो, ते नैसर्गिकपणे निर्णयक्षम असतात. उदाहरणार्थ, 2 विद्यार्थी एकाच वर्गात बसून एकाच शिक्षकाचे अध्यापन ऐकतात. एकाला सगळं व्यवस्थित समजून घेण्यासाठी जास्त वेळ आणि जास्त अभ्यास करावा लागतो,
तर दुसरा विद्यार्थी सहजपणे ते आत्मसात करतो आणि परीक्षेत देखील पुढे जातो. हा केवळ मेहनतीचाच प्रश्न नाही. चाणक्यांच्या मते ही आहे भाग्यातून मिळालेली जन्मजात बुद्धिमत्ता, जी खोल निरीक्षण शक्ती, जलद विचार, तर्कशक्ती आणि प्रभावी निर्णय क्षमतेतून प्रकट होते. परंतु ह्या सर्वांमध्ये मेहनतीची भूमिका कमी होत नाही. ती वेगळी पण अत्यंत महत्वाची होते. भाग्याने जर दिशा दिली असेल तर त्या दिशेने चालण्याचे सामर्थ्य मेहनतीतूनच मिळते. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीकडे नैसर्गिक संगीत कला असेल, स्वर पटकन समजणे, लय ओळखणे, नवनवीन धून सहज बनवणे, हे गुण त्याला भाग्याने मिळालेले असतात. पण जर त्याने रियाजच केला नाही, तालमीच केल्या नाही, सतत स्वतःला सुधारलं नाही, तर ती जन्मजात प्रतिभा व्यर्थ जाऊ शकते. उलट ज्याच्याकडे नैसर्गिक बुद्धी आणि विशेष कला नसते, तोही सातत्यपूर्ण मेहनतीने पुढे जाऊ शकतो, जरी त्याला अधिक वेळ आणि श्रम लागतात. त्यामुळे चाणक्य स्पष्टच सांगतात की भाग्य क्षमता देते, पण मेहनत ती क्षमता वास्तविक यशात रूपांतरित करते. भाग्य म्हणजे बियाणं, मेहनत म्हणजे ती वाढवणारी जमीन आणि पाणी. दोन्ही नसतील तर फळ मिळणं अशक्य. चाणक्यांच्या या विचाराचा मूळ अर्थ असा आहे की जीवनाचा कालावधी आपण वाढवू शकत नाही, तो आधीच ठरलेला असतो. पण त्या आयुष्याची गुणवत्ता सुधारण्याचा अधिकार मात्र पूर्णपणे आपल्या हातात असतो. उदाहरणार्थ, दोन लोक एकाच परिसरात राहतात, दोघेही व्यायाम करतात, पौष्टिक अन्न खातात, आरोग्याची काळजी घेतात. दोघांची जीवनशैली उत्तम असूनही एकावर अचानक अपघाताचा प्रसंग येतो किंवा एखादा गंभीर आजार अचानक आक्रमण करतो. अशा वेळी आपण म्हणू शकतो, तो तर खूप हेल्दी होता, मग असं कसं काय झालं? पण चाणक्यांच्या मते हे त्याचं प्रारब्ध होतं. जिथपर्यंत त्याचं आयुष्य लिहिलेलं होतं तिथपर्यंतच तो पोहोचला. म्हणजेच आपली मेहनत, आपली सावधगिरी, आपलं धन किंवा आपल्या संपर्काची ताकद मृत्यूला रोखू शकत नाही. म्हणूनच चाणक्य म्हणतात की मृत्यू टाळता येत नाही. औषध, पैसा, ताकद काहीही त्याला थांबवू शकत नाही. पण मित्रांनो, ह्याचा अर्थ असा अजिबात नाही की मेहनत व्यर्थ आहे. मृत्यू आपल्या हातात नसला तरी जीवन कसं जगायचं हे पूर्णपणे आपल्या हातात आहे. उदाहरणार्थ, दोन लोकांचा लाईफ स्पॅन समान असू शकतो. समजा दोघेही 70 वर्षेच जगणार आहे, पण एका व्यक्तीने त्या 70 वर्षांमध्ये अपार यश मिळवलं, कुटुंब सुखी केलं, इतरांना मदत केली, स्वतःचा विकास केला. तर दुसऱ्याने तक्रारी, आळस आणि नकारात्मकतेत आयुष्य वाया घालवलं. भाग्य दोघांचंही सारखं असू शकतं, पण त्यांच्या निवडी वेगळ्या होतात. म्हणजेच प्रारब्ध आपल्याला आयुष्याची लांबी देतं, पण त्या लांबीचा प्रत्येक दिवस कसा उपयोग करायचा हे मेहनत, शिस्त, विचार आणि कर्म यावर ठरतं. यामुळे चाणक्यांचे तत्व असे सांगते की मृत्यू तुमच्या हातात नाही, पण जिवंत असताना तुम्ही कोणता मार्ग निवडता तेच तुमचं खरं भाग्य ठरवतं. चाणक्य जेव्हा म्हणतात की मृत्यू हा पूर्णपणे प्रारब्ध आहे, तेव्हा त्यांचा अर्थ असा आहे की जीवनातील काही घटना, विशेषतः मृत्यू, आपल्या नियंत्रणाबाहेर असतात. आपण कितीही सावध राहिलो, कितीही सुरक्षिततेची काळजी घेतली, तरीही जेव्हा प्रारब्धाची वेळ येते तेव्हा मृत्यू अगदी अनपेक्षितरित्या घडू शकतो. उदाहरणार्थ, काही लोक भयंकर अपघातातून चमत्कारिकरित्या वाचतात. गाडी पूर्णपणे नष्ट होते, पण व्यक्तीला मोठी इजा होत नाही. आणि जगामध्ये लाखो उदाहरणे आहेत जिथे लोकांनी मृत्यूला जवळून पाहिलं आहे, मात्र तरी देखील ते वाचले. दुसरीकडे काही लोक अगदी साध्या परिस्थितीतही प्राण गमावतात. घरात घसरून पडणे, छोटासा चुकीचं पाऊल, एखादा अचानक हृदयविकाराचा झटका किंवा अगदी झोपेत अचानक जीव जातो. हे पाहून प्रश्न पडणे साहजिक आहे की अशा साध्या परिस्थितीत असं कसं काय झालं? मित्रांनो, चाणक्यांच्या मते हे नशीब किंवा योगायोग नाही, हे त्याच्या जीवनाचा ठरलेला अंतबिंदू असतो. म्हणजेच मृत्यूची वेळ, ठिकाण, कारण हे सगळंच आधीच ठरलेलं असतं. पण मित्रांनो, ह्या सत्यात एक मोठा धडा दडलाय. मृत्यू आपल्याला नियंत्रित करता येत नाही, पण आपण जिवंत असताना कसं जगायचं हे पूर्णपणे आपल्या हातात आहे. उदाहरणार्थ, दोन व्यक्ती एकाच शहरात एकाच प्रकारचं जीवन जगत असतील. दोघांनाही माहिती आहे की मृत्यू कधी येईल हे सांगता येत नाही. पण एक जण जीवनाला घाबरून जगतो, धोक्यापासून दूर, स्वप्नांचा पाठलाग न करता आणि सतत चिंता करत. तर दुसरा व्यक्ती जाणतो की मृत्यू निश्चित आहे, पण वेळ माहिती नाही. म्हणूनच तो आयुष्याचा प्रत्येक दिवस कृतज्ञतेने, धैर्याने, आनंदाने आणि चांगल्या कर्मांनी भरून टाकतो. आणि इथेच चाणक्यांचा मुख्य संदेश दिसतो. मृत्यू ठरलेला असला तरी जीवनातील अर्थ, मूल्य, आनंद आणि कर्तृत्व हे पूर्णपणे आपल्या निवडींवर अवलंबून असतं. त्यामुळे मृत्यूची भीती न बाळगता चांगले कर्म, नीती, धैर्य आणि जागरूकतेने जीवन जगल्यास आपण प्रारब्धावर नियंत्रण नसतानाही आयुष्य सुंदर आणि अर्थपूर्ण बनवू शकतो. मित्रांनो, भाग्य आणि मेहनत यांचं नातं खूप सूक्ष्म आहे. चाणक्य म्हणतात की भाग्य चांगलं असलं तरी जर मेहनत नसेल तर तेही निष्प्रभ होतं. म्हणजेच आपल्याला मिळालेल्या संधींचा उपयोग करण्यासाठी प्रयत्नांची गरज असते.
उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला जन्मतःच उत्तम कौशल्ये, बुद्धिमत्ता किंवा आर्थिक परिस्थिती मिळाली असेल, हे सर्व भाग्य आहे. पण जर त्याने त्या कौशल्यांचा वापर करण्यासाठी प्रयत्नच केले नाहीत, शिकण्याचा प्रयत्न केला नाही किंवा संधींचा पाठपुरावा केला नाही, तर ते भाग्य वाया जातं. एका विद्यार्थ्याला अभ्यासाची नैसर्गिक क्षमता असू शकते, पण तो अभ्यासच करत नसेल तर त्याची बुद्धिमत्ता निष्फळ ठरते. त्या उलट एखादा विद्यार्थी साधारण क्षमतेचा असला पण सातत्याने अभ्यास, सराव आणि प्रयत्न करत राहिला तर त्याची मेहनत त्याच्यासाठी नवीन दारे उघडते. त्यामुळे चाणक्य म्हणतात की मेहनत म्हणजे इंधन आणि भाग्य म्हणजे वाहन. दोन्ही एकमेकांशिवाय अपूर्ण आहे. मित्रांनो, जीवनातही हेच समीकरण दिसून येतं. भाग्य आपल्याला दिशा दाखवतं, काही मर्यादा देतं आणि काही संधी उपलब्ध करून देतं. पण त्या दिशेने पावलं टाकणं, त्या मर्यादांच्या आत उंच भरारी घेणं आणि त्या संधीचं सोनं करणं हे संपूर्णपणे आपण केलेल्या प्रयत्नांवर अवलंबून असतं. उदाहरणार्थ एखाद्याला छोटंसं दुकान वर्षात मिळालं, ही भाग्याची देणगी. पण त्या दुकानाला मोठ्या व्यवसायात रूपांतरित करणे, ग्राहक वर्ग वाढवणे, नवीन कल्पना आणणे ही मेहनतीची कमाई आहे. दुसरीकडे एखाद्याकडे भाग्य कमी असलं तरी सतत नवीन कौशल्य शिकून, चिकाटीने प्रयत्न करून तो स्वतःचं भाग्य घडवतो. म्हणूनच चाणक्य सांगतात की जीवन हे भाग्य आणि कर्म यांचं संयुक्त समीकरण आहे. भाग्य आपल्याला जन्म देते, पण भविष्य फक्त आपली मेहनत घडवते. त्यामुळे निराश होण्याचं कारण नाही. फक्त सातत्याने मेहनत करा, चांगले कर्म करा आणि प्रामाणिक प्रयत्न करत राहा. कारण मेहनत केल्यावरच झोपलेलं भाग्य देखील जागं होतं. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह.